आंदोलन अधिक तीव्र, देशभरातून पाठिंबा। जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण कायम असून सोशल मीडियावर विविध व्हिडिओ आणि दावे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। काही व्हिडिओमुळे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर चढून घोषणाबाजी केल्याचे दिसत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केल्याचेही दिसते। मात्र काही आंदोलनकर्ते त्या पाण्यातच नृत्य करत आंदोलन सुरू ठेवत असल्याचे दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत। या गोंधळात काही पोलिसांनीही अडचणींचा सामना करावा लागल्याचे व्हिडिओमधून दिसले आहे। काल पोलिसांच्या हाती दंडे होते, आज त्यांच्या हाती बंदूक रायफल आल्या असून स्मोक गनच्या गाड्याही आंदोलन ठिकाणी दाखल झाल्या आहेत। दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी होत असल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प करण्यात आली आहे। या आंदोलनाला बळकट करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या आंदोलकांना मेट्रो स्टेशनवर अडवल्या जात आहेत। सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाचे होल्डिंग व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्याची आंदोलनकर्त्यांकडून तोडफोड करण्यात येत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असून देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोशल मीडियावर जंतर मंतर परिसरातील आंदोलनकर्त्यांना देशभरातून ऑनलाईन माध्यमातून अन्न व पाण्याचा पुरवठा होत असल्याचे तसेच काही ठिकाणी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना मोफत पेट्रोल दिल्याचे दावेही व्हायरल होत आहेत। विविध राज्यांतून विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिक आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही सांगितले जात आहे। दरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसांच्या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका अशी टिप्पणी केली। या प्रकरणी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळत संबंधित कनिष्ठ न्यायालयात किंवा योग्य मंचाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला। वडी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट।